सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज भोकरदन मधल्या आणि जाफराबाद मधल्या सोडलेल्या भागांपैकी बऱ्याच भागांना त्याने घेतलेला आहे। अनेक शेतकऱ्यांचे व्हिडिओ आले, ते समाधान व्यक्त करतायत। 1 जुलै पासून ते उद्याच्या 1 जुलै पासून ते परवाच्या 3 जुलै पर्यंत आणि जवळपास 6 तारखेपर्यंत राज्यातल्या वातावरणामध्ये एक जास्त प्रमाणामध्ये व्याप्ती घेणारी जी काही कंडिशन आहे, जी या 9 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, त्याचप्रमाणे ही उद्यापासून स्टार्टअप होते। एक झडीचं स्वरूप जे आहे आणि झडीसारख्या स्वरूपामध्ये जोरदार सटकारे टाईप मध्ये पाऊस सोडलेल्या भागांना उद्यापासून चांगला जोर देणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रापासून खानदेश, विदर्भापासून ते मराठवाड्यातल्या जिल्ह्यांसाठी काही महत्त्वाच्या आणि काही विशेष सूचना याच्यामध्ये घेऊन आलेलो आहोत। तुम्ही सुटणार नाही, हे अंतिम सत्य आहे। वेळ लागतोय, पण परिस्थिती जवळपास बदलत चालली आहे। आजच आपण जर पाहिलं तर हसनाबाद मध्ये मला व्हिडिओ आले, चांदणभरी पावसाची नोंद झाली। त्या भागांमध्ये ढेकळं पण विरघळले नव्हते, आज 2 टाईप पावसामध्ये ते विरघळून गेले। अशा प्रकारचा पाऊस आलाय आणि या भागांना इथून पुढे कधीच पाण्याची कमतरता पडणार नाही। राहिलेला जो काही भाग आहे आमच्या परिसरामधला जाम समर्थ, मूर्तीपट्टा, त्याचबरोबर तिथापुरीपासून खालची कुंभार पिंपळगाव सर्कल आणि त्याबरोबर आसनगाव एरिया बरोबर आणखी त्याच्या आजूबाजूचे काही भाग आहे, ही परिस्थिती निर्माण होणारी आहे। या परिसरामध्ये कमीत कमी आता उद्याच्या तारखेची मोठी गॅरंटी देणार नाहीये, पण 3 तारखेच्या 8 वाजेपर्यंत ह्या टायमिंग पर्यंत हे भाग सुटणारच नाही, असा सगळ्यात मोठा दावा देखील करतोय। पण याच्यामध्ये एक मी तुम्हाला विश्वासाने सांगेन, पाऊस खूप चांगला आहे, पण एक कळकळीची विनंती आहे, शेजाऱ्यांनी लावलंय म्हणून कमी ओलीवरती लावू नका, ही विनंती आवर्जून प्रत्येक व्हिडिओमध्ये दिली आहे, ह्याही व्हिडिओ सांगतोय। आता लक्षपूर्वक ऐकूयात। धुळे, नंदुरबार, शहादा या परिसराला उद्या पासून पावसाला सुरुवात होते। तिथे कालच काही ठिकाणी सुरुवात झाली आहे। आज त्यामध्ये कालच्या तुलनेमध्ये या नंदुरबार, शहादा, धुळे या भागामध्ये जोर वाढणार आहे, कारण की मान्सून गुजरात पर्यंत मजल मारलेली आहे चांगल्या पद्धतीने। नाशिक क्षेत्र ही 1 जुलै आणि 2 जुलै, धुळे नंदुरबार 1 जुलै आणि 2 जुलैमध्ये जवळपास 90% भाग हा व्यापून मोकळा होणार आहे। ठीक आहे। त्याचबरोबर उद्या आणि परवा अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर 1 जुलै आणि 2 जुलै, ठीक आहे, या परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, मोहोळ, सातारा, सांगली, ठीक आहे, आणि त्याचबरोबर लातूर, बीड, जालन्यातल्या सोडलेल्या भागांना ह्या 2 दिवसात म्हणजे 1 जुलैला आणि 2 जुलैला जवळपास ह्या सोडलेल्या भागांमध्ये ज्यांची पेरणीच्या योग्यतेचा पाणी नव्हता त्या भागांना तो चांगल्या पद्धतीने घेईल अशी शक्यता आहे। आता एक विनंती याच्यामध्ये असेल, हा पाऊस झडीसारखा आहे, उद्यापासून सूर्यदर्शन देखील 1 तासासाठी किंवा 2 तासासाठी पडेल, तर काही जिल्ह्यांना, विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या काही भागांना ते 1 घंट्याच्या वरती जाणार नाही। आणि 2 तारखेला तर परवाच्या दिवशी 2 जुलै पासून तर झडीचं वातावरण एकंदरीत सर्व महाराष्ट्रात राहील। आता उद्याचा 1 जुलैचा पावसाचा जो काही जोर आहे, वारे जे सुटले आहेत आज, त्यामुळे संध्याकाळी आभाळ आणले, वारे सुटलेले की बखाड पडले नाही याचा अर्थ असा होत नाही, कमीत कमी 8 जुलै पर्यंत बखाड पडत नाही। आता हा जे काही पश्चिम पूर्व वारे सुटले, ह्या वाऱ्यामुळे सुद्धा चंद्रपूर जिल्हा, नागपूर जिल्हा आणि जवळपास भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्हा सुद्धा व्यापला जाईल, अशी 1 जुलैच्या संध्याकाळपर्यंतची कंडिशन आहे। आणि 2 जुलैपर्यंत इथे पेरणीच्या योग्यतेचा पाणी पडेल, पण पेरणीची घाई करू नका, कारण की काही भागांना आज सुद्धा मुसळधार पाणी झालंय, पियानं दबेल अशी परिस्थिती निर्माण झाली, मागच्या आठवड्यापासून काही ठिकाणी होते पण आले आहे। त्यानंतर लातूरला जास्तीत जास्त, ठीक आहे, उद्याची तर मी जास्त गॅरंटी देत नाही, कारण की झिमझिम पावसाला उद्यापासूनच सुरुवात होणार आहे, पण लातूरला कमीत कमी येणाऱ्या गुरुवारपर्यंत म्हणजे परवाच्या दिवशीपासून जवळपास त्या भागामध्ये लातूरच्या 2 तारखेला व्याप्ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। आपण डायरेक्टली आता 3 तारखेला भेटूयात। ह्या भागामधली ही परिस्थिती सुधारणार म्हणजे सुधारणार, हे आश्वासन तुम्हाला ह्या व्हिडिओच्या अंतर्गत देतोय। फक्त घाई करू नका पेरणीची। राहिला विषय खानदेश आणि विदर्भाच्या, हे बघा विदर्भात थोडेच भाग आहेत जे जोरगावच्या पट्ट्यामध्ये आहेत, सिंदखेडच्या पट्ट्यामध्ये आहेत आणि वाशिम, हिंगोली परिसरामध्ये आहेत, जो विदर्भाच्या साईडला मोडतोय अशा भागामध्ये। आज वसमतच्या सुद्धा अनेक भागांमध्ये त्यांनी जोर धरला, जे भाग सोडलेले होते त्यांना सुद्धा जोर वाढलेला आहे, परिस्थिती सुधारलेली आहे। आणि एक मात्र नक्की सांगत जा
की तुमच्या भागामध्ये आवर्जून किती भाग सुटला आहे. मी बरेचसे भाग पाहिलेत, 20-25 गावं एवढी मर्यादा आहे. एका तालुक्यामध्ये 250 गाव आहेत आणि त्या तालुक्याचं नाव घेऊन काही लोक कमेंट करताय की आमच्याकडे थेंब नाही पडला, आमचा अमुक अमुक तालुका. घनसावंगी जरी तालुका धरला ना तर घनसावंगीमध्ये प्रामाणिकपणे जर सांगितलं तर कुंभार पिंपळगाव हा सुटलेला आहे. पण घनसावंगी तालुक्याची जवळपास आंबडकडील साईड, पूर्वेकडील साईड ही राहिलेली नाहीये. आंबडला तर मुसळधार पोहोचलाय. एकंदरीत अशा प्रकारची परिस्थिती आहे. मूर्तीसह कुंभार पिंपळगाव जो काही परिसर असेल तो ह्या 2 दिवसामध्ये 1 जुलै आणि 2 जुलैला घेईल. देवराई पट्टे, शहागड पट्टे जे काही सुटलेले भाग आहेत 2 जुलैच्या संध्याकाळपर्यंत येईल. उद्या सुद्धा झडीच्या वातावरणाची सुरुवात होणार आहे. चालेल, आता एकंदरीत आता सगळ्या भागांचा आढावा घेऊयात थोडक्यामध्ये. उद्या नांदेड जिल्हा जवळपास पूर्ण होईल अशी शक्यता आहे. नांदेडचे वसमतकडील साईड, परभणी, हिंगोली परिसर संध्याकाळची वेळ असेल किंवा 4-5 वाजतील. पुसद, वाशिम, कारंजा, यवतमाळ, हिंगणघाट, वर्धा, अकोला, अमरावती, बुरहानपूर परिसरापासून ते बुलढाणा, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड आणि पैठण हे उद्या संध्याकाळी जवळपास राहणारच नाही अशी परिस्थिती दिसते. पण एक दिवस उशिरा सांगतोय की 2 तारखेपर्यंत हे राहणार नाहीये. त्यानंतर लातूर जिल्ह्याचे पूर्वेकडील भाग, लक्षात घ्या, पूर्वेकडील भाग सांगतोय, ज्यामध्ये शिरूर अंतपाल परिसर असेल, अहमदपूर परिसर असेल, दिलगुर परिसरकडे साईड असेल आणि उदगीर परिसर असेल, हा देखील पूर्ण व्याप्तीसह घेणार आहे. आणि नंदुरबार सुद्धा उद्या चांगल्या पद्धतीचा घेणार आहे. मुंबईसह पालघर, ठाणे आणि साताऱ्याची पश्चिम बाजू उद्या घ्यायला सुरुवात होईल. अशा प्रकारचं उद्या 1 जुलैचं वातावरण आहे. 2 तारखेची परिस्थिती धुळ्याच्या उत्तरेकडील भागांना, शिरूर वगैरे भाग तिकडे सुद्धा आहे. इथे आणि नंदुरबारला काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते. अशी परिस्थिती या धुळे, मालेगाव, उत्तरेकडील भाग या भागांचा समावेश आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर सुद्धा परिसर याच्यामध्ये अटॅचमेंटमध्ये आहे. मलकापूर, बुलढाण्याचा सोडलेला भाग देखील आहे. ज्यांनी पेरण्या केल्या, 2 दिवस पाऊस उघडला त्यांना देखील दिलासा आहे. अकोला, अमरावतीसह या भागाचा समावेश आहे. आणि मराठवाड्यामध्ये रिमझिम पावसाला सुद्धा या 1 आणि 2 तारखेला चांगल्या पद्धतीनं सुरुवात होऊन जाईल अशी परिस्थिती दिसते आहे अकोला, अमरावतीच्या भागांना सुद्धा. आता बरेच जणांचा हा सुद्धा प्रश्न येईल याच्यामध्ये की 3 तारीख आणि 4 तारखेमध्ये पाऊस हा किती वाढ घेईल किंवा किती शक्यता राहू शकते. एक्झॅक्टली सांगण्याचं प्रमाण असं आहे की ज्यावेळेस 1 जुलैला सुरुवात होईल या पावसाची झडी टाईपमध्ये जवळपास 4 जुलैपर्यंत सोलापूर, कोल्हापूर, सांगली 2-3ला सुद्धा आहे, असं नाही की नाहीये, 2-3ला सुद्धा इथे आहे, 1ला सुद्धा आहे. पण चांगली व्याप्ती जवळपास एकाही शेतकऱ्यांची निराशा होऊ नये अशी परिस्थिती 4 जुलैच्या संध्याकाळपर्यंत आहे. आणि हे झडीचं वातावरण, हे झडक्याचं वातावरण राज्यामध्ये कमीत कमी 6 जुलैपर्यंत कायम असणार आहे. आणि 5 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वदूरची व्याप्ती पूर्ण होईल, जे आतापर्यंत बोललो नव्हतो. ठीक आहे, 5 तारखेपर्यंत राज्यातला एकही कानाकोपरा सुटणार नाही अशी परिस्थिती लातूरची असू शकते, बीडची असू शकते. आणि 1-2ला सुरुवात तर सर्वदूरचीच आहे 2 तारखेपासून. पण सर्वदूरमध्ये काही ठिकाणी ईदभरवल, फुटभरवल अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यांनी लावल्या असतील त्यांना तो दिलासा आहे, काहींना नसेल लावला त्यांना तो दिलासा जवळपास मिळत जाणार आहे, त्यांना लावायला पण चान्स मिळणार आहे. पण एकंदरीत 1 जुलैपासून तर 5 जुलैपर्यंत महाराष्ट्रातल्या जवळपास मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भाच्या भागांना एक चांगला जबरदस्त दिलासा आहे. ठीक आहे, आता काही नवीन लोक आलेत लाईव्हला, त्यांना देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय की हा पाऊस महाराष्ट्रामध्ये जवळपास कमीत कमी 8 जुलैपर्यंत बखाड स्वरूपात परिस्थिती दाखवणारा नाहीये. रोज चालू आहे, रोज पडत राहणार आहे, उलट वाढत जाणार आहे. आता धुळ्यासाठी महत्वाचं, 2-3 तारखेला तुमच्याकडे सुरुवात सांगितली, मोठी सुरुवात सांगितली. नाशिकमध्ये भूतो न भविष्य अशी परिस्थिती उद्भवणार आहे 6 जुलैला. 1-2-3 जुलैला तर आहे तुमच्याकडे दमदार परिस्थितीमध्ये आहे, चांगलाही होत राहील. पण तुमची अपेक्षा अशी आहे की नदीला पाणी गेलं पाहिजे. ती परिस्थिती नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरची ही जवळपास 6 जुलैच्या संध्याकाळी पार पडेल असा एकंदरीत ह्या आठवड्याचा पूर्ण अंदाज तुमच्यापर्यंत मांडलाय. आणि यामध्ये चक्क नुसतं अहिल्यानगर नाहीये, पुणे परिसर, सातारा जिल्हा 1-2-3ला सुद्धा आहे बरं का. परत म्हणता तुम्ही 6 जुलैपर्यंत येऊन घातले का, असं नाहीये की याच्यामध्ये वाढ होत जाईल, कमी होणार नाहीये. आणि धुळे, जालन्यासह या भागांचा समावेश जबरदस्त आहे. त्यामागचं कारण असं आहे की कमी दाबाचं क्षेत्र 3 तारखेला आणि 4 तारखेला पुन्हा तो दुप्पट वाढ करून गुजरातसह महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती वाढेल. आणि ह्या 6 तारखेच्या पुढे एकही म्हणजे 3-4लाच ही परिस्थिती आहे, मी लांबवत नाही, 2-3ला ही परिस्थिती आहे. पण 6 तारखेला नंतर तुमच्या डोक्यामध्ये चाललेला दुष्काळ नावाचा जो शब्द आहे ना तो कायमचा मिटल्याशिवाय राहणार नाही 5 आणि 6 जूनला. ठीक आहे, तर आता सगळ्यांना समजलं ह्या कंडिशन. खानदेशची सुद्धा परिस्थिती खूप खतरनाक होणार आहे, त्यांना ती सुरुवातीपासूनच सांगितले. आता परत एकदा उद्याच्या दिवसाचे म्हणजे येणाऱ्या 1 जुलैचे हाल कसे असतील ते देखील पाहूयात.
उद्या सातारा, सांगली, सोलापूर यांना दमदार झडीची सुरुवात करणार आहे. सोलापूर साताऱ्याचा नंबर याच्यामध्ये लागतोय, बऱ्यापैकी लागतोय. 100% व्याप्ती जी आहे या भागापासून एकाही शेतकऱ्याची शिकायला राहणार नाही, अशी 5 पर्यंत ही व्याप्ती पूर्ण होऊन जाईल. सुरुवातीला सुद्धा तो सगळ्यांनाच पडणार आहे, काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, खानदेश हे चारही विभाग उद्यापासून झडीला सुरुवात करते. झडीची टायमिंग ही दुपारनंतरची असू शकते, काही गावांना लवकरची असू शकते. उद्या बुलढाणा आणि विदर्भामधल्या जवळपास सर्व तालुक्यांमध्ये उद्या दमदार ते दिवस मावळता काही ठिकाणी असणार आहे. आता प्रामुख्याने एक विचारला जाणारा प्रश्न आहे, मी सगळे प्रश्न तुमचे सोडवतो. प्रामुख्याने सगळा विचारला जाणारा प्रश्न आहे, मग ठीक आहे, झाली जरी सुरुवात, हा दिवसभर लागून राहील का? याची गॅरंटी घेतत नाही. हा 3 तास 4 तास सुद्धा रिमझिम परिसरामध्ये संततधारेप्रमाणे सुद्धा राहण्याचा प्रयत्न करेल. एवढी याची ढगांची गर्दी उद्याच्या दुपारी किंवा 11-12 वाजता तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. आणि जवळपास उद्याचीच तारीख आहे 1 जुलै. उद्याच्या तारखेपासून हे पाहायला मिळेल. आणि असा कुठलाच जिल्हा नाहीये जो 4 तारखेपर्यंत 4 वाजेपर्यंत उद्याच्या की तिथे झड लागली नाही म्हणून. अनेक तालुक्यांना, अनेक भागांना तिथे झड लागेल. आणि ज्या गोष्टीवरती मी अजूनही ठाम आहे ती गोष्ट मी पक्की केलेली आहे की महाराष्ट्रात भीषण 1972 सारखा दुष्काळ नाहीये. चक्क 2024चा जो तुम्हाला रिपोर्ट दिलाय मी आता 2026च्या 5 मार्चला, त्याच रिपोर्ट प्रमाणे 2024चा रेकॉर्ड तुटणार म्हणजे तुटणार आहे. रोहिला गडला तर जवळपास किती वर्ष आले असतील तसा पाणी नाही पडला. तो पाणी सगळ्यात प्रथम त्यांना पडलाय. अशा अनेक भाग आहेत अंबड तालुक्यामध्ये, त्यांना देखील पडलाय. आता उड्यात सोडलेल्या भागांची नावं यादी घेतोय. खंडाळा परिसर असेल, हसनाबाद परिसर असेल, कुंभारी वगैरे जे काही भाग आहे त्यांचे उद्याही तुम्हाला गुड न्यूज आहे. उद्याही कोणत्याही क्षणी तुम्हाला दमदार पावसाला सुरुवात करेल. त्यानंतर उद्याचा दमदार पाऊस झाला की परवा दिवशी पेरणी करा. ज्यांना चांगलं आज झालं असेल त्यांनी उद्या पेरणी करू शकता, काही अडचण नाही. जाम, समर्थ, कुंभार, पिंपळगाव ते अनेक भाग असतील, यांना सुद्धा उद्यापासून संध्याकाळपासून जे आतापर्यंत तुमच्या 4 बोट 30 बोट बोल जात नव्हती, गॅरंटीने सांगतोय 1 जुलै किंवा 2 जुलै ह्या 2 तारखेपर्यंत तुमचा भाग नक्की वापरला जाईल. हे आश्वासन, हा शब्द कायम तुमच्या लक्षात राहील. आणि सगळ्यात महत्वाचं, चंद्रपूरकरांनो, नागपूरकरांनो, तुमच्या बऱ्याच भागामध्ये पाणी झालाय, पण आता राहिली तिची जवळपास 90% 100% व्याप्ती पूर्ण करण्याची विषय, तो देखील पूर्ण होईल अशी शक्यता मी तुम्हाला वारंवार देत आलेलो आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ती नक्कीच पूर्ण होईल अशी शक्यता मॉडेलनुसार तरी दिसते आहे. आणि खानदेशकरांनो, तुम्ही कदरले पाहिजे. जवळपास 5 जुलैला मी तुम्हाला विचारणार आहे की किती पाणी झालंय. नदी, नाले, ओढ्याची जी काही परिस्थिती आहे तुमच्या नाशिक क्षेत्रापासून तर अहिल्यानगरपासून 4 आणि 5 ही पूर्ण होईल. पण त्या अगोदर 1 आणि 2 जुलैला ही सगळ्या गोष्टी पार पडतील. आता विषय आहे कमेंट घेण्याचा. कमेंटकडे वळूयात. चितळी, पुतळी परिसरात पाणी नाही. पाणी किती पडला बिलकुल सर हे सांगणं महत्वाचं आहे. तुमच्या भागामध्ये इथभर ओलझेला असा पाणी पडलेला आहे, मी तिथला रिपोर्ट काढलेला आहे. निव्वळ जर खरंच थेंबही नसेल पडला तर आवर्जून सांगत चला, आम्हाला त्या भागातल्या रिपोर्ट काढायला वेळ मिळतोय. मी आता काय केलं, ज्यांना खूप पाणी झालंय त्या भागाची नावं पण घेतली नाही त्या व्हिडिओमध्ये. मी फक्त तुमच्या अडचणी ते साथ देतोय. तुम्हाला माहिती आहे जवळपास मार्च महिन्यापासून, मे महिन्यापासून ते जून पर्यंत अजूनहीच त्याच गोष्टीवरती ठाम आहे. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये वावणीत सुद्धा पाऊस पडतो आहे. आतापर्यंत जो काही पाणी पडलाय, लक्षात घ्या, आतापर्यंत जो पाणी पडलाय तो अवकाळीच्या स्वरूपाचा पडला आणि खरंच काही ठिकाणी खूप चांगला पाणी झालाय. आता महाराष्ट्रामध्ये 20% आणि 25% भाग राहिलाय, जे 75% भाग पूर्ण झालाय. प्रत्येक जर तुम्ही तालुक्यामध्ये घेतलं तर 50 ते 40 गावाच्या वरती एकही गाव नाहीये. ठीक आहे, 40 गाव सुटले असतील, 20 गाव सुटले असतील, एवढीच त्याची सोडल्याची संख्या आहे. पण अनेक ठिकाणी बरेचसे भाग त्यांनी सोडले आणि एवढ्या तळमळीने आणि एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये तुम्हाला कोणी सांगतही नसेल. मी तुम्हाला 5 जुलैला विचारेल कुठला भाग राहिलाय. आता उद्यापासून होणारी झड, ही झड म्हणजे निव्वळ बारीक चिलट्यामध्ये थेंब नाही, हे तुम्हाला मी आवर्जून सांगेन. 2 तारखेच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला स्पष्ट तुमच्या व्हिडिओमध्ये येईल की सर आमचा भाग घेतला म्हणून. असे बरेचसे भाग तो कव्हर करणार आहे. आता वेळ आली आहे की तुम्हाला मी 5-6 तारखेपर्यंत आढावा या व्हिडिओमध्ये संपूर्ण दिलाय. आता पुढची कंडिशन, बखाडी कंडिशन, खंडेलची कंडिशन कशी राहील हे बघा. 7 ते 8 तारखेपर्यंत हे उघडणार नाही. मॉडेलनुसार तरी आपल्या अभ्यासाच्या दरम्यानमध्ये एक गोष्ट महत्वाची आली की जुलै महिना अख्खा कोरडा जाणार नाहीये. ज्या 10-12 तारखेपासून, गेल्या वर्षी 4 जुलैपासून पाऊस बंद झाला होता 2025 मध्ये, आणि 19 ते 21 तारखेला तो ऍक्टिव्हिटी प्रमाणे सुरू झाला होता. म्हणजे दीर्घकाळ मोठा 20 दिवसाचा खंड गेल्या वर्षी पाहायला मिळाला. ह्या महिन्यामध्ये 12 दिवसाच्या वर खंड जाणारच नाही. एवढी परिस्थिती चांगली आहे. ज्यांना पाणी खूप झालंय त्यांना अजूनही विचारा, मला कमेंट येत आहे की आमच्याकडे वापसा करेल, सूर्यदर्शन करेल. चक्क 6 तारखेपर्यंत वापसाच होत नाहीये तुमच्या भागाची. एवढी परिस्थिती उद्यापासून वाढणार आहे. उद्याच्या लाईव्ह मध्ये भेटूयात. राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की खानदेशसह, विदर्भासह, मराठवाड्यासह चांगला पाऊस पडतोय आणि उद्यापासून अनेक भाग जे आहेत ती परिस्थिती वाढणार आहे. चितळी पुतळीची जे काही कमेंट येत आहे दादा, तुमची परिस्थिती चक्क 2 तारखेला सुधरून जाईल. उद्यापासून सुरुवात होईल.
आणि एकही भाग महाराष्ट्र राहणार नाही, अशी तारखेप्रमाणे 5 तारखेपर्यंत असा सगळा व्यापला जाईल. 5 तारखेपर्यंत राहणार नाही असं नाहीये की 30 तारखेला 2 तारखेला झडीचं सुरुवात होईल, पण पोटभर पाणी झाल्याशिवाय पेरणी करू नका, हे आव्हान असेल. जय शिवराय, धन्यवाद.